कडे आपण वळणार आहोत आणि या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरतोय नो डाऊट, ज्यानं फलंदाजीमध्ये केल्या 10 चेंडूमध्ये 28 धावा आणि गोलंदाजीमध्ये 2 षटकं 14 धावा आणि एक फलंदाज बाद, अर्थातच सचिन ठोंबरे शिवा ठरतोय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. तर सचिनला विनंती आहे की आपलं प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. फलंदाजीमध्ये 10 चेंडू 28 धावा 280 चा स्ट्राईक रेट आणि गोलंदाजीमध्ये 2 षटकं 14 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट ज्यानं आपल्या नावावरती केली. सचिन ठोंबरे ठरतोय या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे सचिन ठोंबरे. आपणास विनंती आहे की लवकरात लवकर स्टेजवर यायचं आहे. सचिन ठोंबरे आत्ताच झालेल्या जय हनुमान LIG वर्सेस मयूर 11 या दोन संघादरम्यान झालेल्या मॅच मधले मॅन ऑफ द मॅच सचिन ठोंबरे उर्फ शिवा. शिवा आपण लवकरात लवकर स्टेजकडे यायचं आहे. आज आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत रणजितजी नरोटे साहेब, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या आजच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण द्यायचा आहे. रणजितजी नरोटे साहेब, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सचिन ठोंबरे शिवा. हॅलो, चला याशिवाय यायचं आहे आपल्याला. महत्त्वाच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी सचिन ठोंबरे अर्थातच शिवा, लोकप्रिय खेळाडू कलंबुलीचा, याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देण्यात येतोय. मॅन ऑफ द मॅच सामन्यावरची ही ट्रॉफी ॲटिट्यूड कलेक्शन यांच्याकडून एक आकर्षक टी शर्ट, त्याच्यानंतर एक एनर्जी ड्रिंक. महत्त्वाच्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी सचिन ठोंबरे अर्थातच शिवा करून राहिले. शिवाशी आपण संवाद साधूया. क्या बात. शिवा शिवा मला वाटतं बोलतोय कमी, त्याची बॅट जास्त बोलते. तर चला वळूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद. खरं तर सचिन ठोंबरे शिवा खूप मोठं दडपण होतं. पहिला सामना गमावला होता आणि शिवाच्या खेळावरती मात्र सर्वाधिक हा संघ आहे. शिवा असेल, त्यानंतर तुषार शर्मा अर्थातच मन्नी असेल, दादा भोईर असतील, हे असे काही खेळाडू आहेत प्रमुख की ज्यांच्या खांद्यांवरती मात्र खूप मोठी जबाबदारी आहे. शिवानं या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये डू ऑर डायचा हा सामना होता. करो या मरोची परिस्थिती होती आणि अतिशय दर्जेदार खेळ त्याच्या मधून आपल्याला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. फलंदाजीमध्ये 28 धावा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर वळूयात आणखीन एक रंगतदार लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन ताकदवर संघ एकमेकांच्या समोर. एकीकडे जर आपण पाहिलं तर फोर्स फिटनेस माने सरकार आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र रामदास शेवाळे प्रतिष्ठान. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा या ठिकाणी येतोय. अजय आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. अजय पोपेटा पहिल्या सामन्यामध्ये कमालीचा खेळ राहिला.
यावेळेला लीडिंग एज आणि फलंदाज बाद विनोद बिल्ला बिग विकेट कप्तान बॅक टू द पॅव्हिलियन पहिल्या चेंडूवर. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली. चेंडू कंट्रोलमध्ये ठेवू शकला नाहीये. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू शरीराच्या दिशेनं आला आणि तिथून मात्र थोडासा बचावात्मक पवित्रा बॅटीचा लिडिंग एज आणि फ्लाइंग स्लिपमध्ये उभे असलेला क्षेत्ररक्षक भीम यादवनं मात्र हा झेल टिपला आणि पहिल्या चेंडूवरती कप्तानला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. खरं तर चेंजेस आपल्याला आज या संघामध्ये पाहायला मिळत आहेत आणि सलामीच्या जोडीच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला बदल या ठिकाणी पाहायला मिळाला. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मंगेश बागल. तर एक जरूर निवेदन येत आहे. खरं तर जी माहिती आम्हाला आयोजकांच्या माध्यमातून मिळते या सामन्यातील विजेता संघ आणि दोस्ती 11 या संघादरम्यान पुढील सामना खेळवला जाईल. दोनही संघाच्या संघनायकांनी याची विशेष नोंद घ्यायची आणि तोही सामना 5 मिनिटांचा अवधी दिला जाईल आणि त्यानंतर मात्र त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल. म्हणजे चालू सामन्यातील विजेता संघ आणि दोस्ती 11 या संघामध्ये मात्र आपल्याला मॅच पाहायला मिळेल. त्यामुळे दोस्ती 11 संघ आपण देखील सज्ज राहायचं आहे. खरं तर 1 विन 1 लॉस हे दोस्ती 11 संघाचा आतापर्यंत या स्पर्धेमधली कामगिरी आहे. अगदी जय हनुमान LIG संघाने मागील सामना जिंकला. या स्पर्धेतील आपलं आव्हान त्यांना कायम ठेवलं. तर स्वप्नील माफ करा मंगेश या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अजयची जबाबदारी आता मात्र वाढते. आय थिंक आदित्य संघामध्ये उपलब्ध आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. परंतु अद्याप या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलं नाही आहे. थोडंसं रणनीती मी म्हणेन या ठिकाणी रामदास शेवाळे प्रतिष्ठान विरुद्ध फोर्स फिटनेस माने सरकार हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. बॅकफूट पंच काढायचा प्रयत्न होता अजयचा. जर आपण विचार केला तर मैदानाच्या चारही दिशेनं चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून नेहमीच आपल्याला पाहायला मिळाले. यावर्षीचा ग्रामीण क्रिकेटचा हंगाम देखील त्यांना गाजवला आणि इथे पहा बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं चेंडू मात्र गोळीच्या वेगानं सीमारेषा पार बेतील धावा 4 अजयच्या बॅटमधून येतोय. खणखणीत चौकार. या ठिकाणी 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्या आहेत. अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. कलात्मकता नजाकत या फटक्यामध्ये पाहायला मिळाली आहे. मच निडेड बाउंड्री. खरं तर चौकार येणं गरजेचं होतं आणि तो चौकार शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला आहे. अजय पुपेटा 2 चेंडू 4 धावा तर फलंदाज मंगेश बागल 3 चेंडूंचा सामना केला. 1 धावेचं योगदान. एकमात्र फलंदाज बाद झाला सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती विनोद बिल्ल स्वतः कर्णधार आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा मात्र 1 गडी बाद 5 धावफलकावर. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. खरं तर महाराष्ट्राच्या मातीतील एक मर्दानी खेळ अर्थातच बैलगाड्या शर्यत आणि या बैलगाड्या शर्यतीतील क्षेत्रातील काही नामवंत बैलगाडा मालकांचा नामाचा उल्लेख आणि त्यामध्ये अगदी
या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये देखील जाऊयात, याविषयी चर्चा आपण जरूर करणार आहोत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, अपीच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली, झेल कंप्लीट केला जातोय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. तर नक्कीच या ठिकाणी उल्लेख सुरू होता की महाराष्ट्राच्या मातीतील रंगडा खेळ म्हणजेच बैलगाडा शर्यत. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर स्वर्गीय मनोज शेठ खानावकर साहेब यांनी देखील एकेकाळी या बैलगाडा शर्यतीमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला होता. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आपल्या वडिलांना एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून देखील आपण पाहिलं तर आज खानावकर कुटुंबियांचा एक बैलगाडा देखील आपल्याला शर्यतीमध्ये पाहायला मिळतो. आणि अगदी त्याच वेळेला ठाणे आणि रायगड या विभागाचं मी म्हणेन सरचिटणीस पद हे सन्माननीय विजय शेठ खानावकर यांच्या देखील. आणि आपल्या वडिलांना खऱ्या अर्थाने मी म्हणेन की ही भावपूर्ण श्रद्धांजली आहे, कारण त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये बैलगाडा शर्यतीला खूप अग्रस्थान दिलं. आणि हा मराठ्यात जो मर्दानी खेळ आहे त्या खेळामध्ये त्यांनी प्रावीण्य देखील मिळवला. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. यावेळेला लोअर फुलटॉसचा चेंडू होता, गोलंदाजच्या डोक्यावरून बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालंय. सिंगल मात्र धावफलकावरती आले. एकेरी स्वरूपाच्या धावेनं आदित्य मैदानाच्या आतमध्ये आला आहे. खरं तर आदित्य आणि सूरज ही मागील सामन्यामध्ये, अजय ही मागील सामन्यामध्ये आपल्याला सलामीची जोडी पाहायला मिळाली होती. एक विक्रमी भागीदारी या दोनही खेळाडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळाली होती. पण तो आज मात्र रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून थोडेसे चेंजेस पाहायला मिळाले. अगदी सलामीच्या फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मंगेशला देखील ट्राय केलं गेलं. त्या अगोदर विनोद भिल्ल स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये आले, परंतु अजय इज अनस्टॉपेबल. यावेळेला मात्र वेट अँड वॉचचं क्रिकेट, अगदी शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र पॉइंट आणि गलीच्या मधून 4 धावा, चौकार. फटके मैदानावरती साकारणं ही अजयची ओळख आहे. यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये असताना आपल्या ग्रामीण संघासाठी देखील ग्रामीण स्पर्धा गाजवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या संपूर्ण पंचकृषीमध्ये काळभैरव क्रिकेट संघ कळंबोली गाव यानं जी उंची गाठली आहे ना, त्या पाठीमागे या खेळाडूचं योगदान हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. अशी अनेक नावं घेता येतील. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सूर्यदादाचं नाव देखील आपण घेऊया. खूप मोठा अनुभव आहे, कणकेश्वर आहेत. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आपल्या समवेत यावेळेला इथे मात्र आणखीन एक फटका, कलात्मकता, नजाकत, शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हे दाखवत असताना आणखीन एक दर्जेदार चौकार. शनीश्वर स्टूलचे संजयजी मेटकर साहेब, आपलं स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. संजयजी मेटकरी, आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. आयोजकांतर्फे आपलं हार्दिक स्वागत. तर यावेळेस मात्र जणू सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत आणि या स्वागतार्थ हे चौकारांची आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये अजयच्या बॅटमधून पाहायला मिळते. काय कलात्मकता. खरं तर या संघातील रोशन हा या नावाचा देखील एक उल्लेख करावा लागेल. कणकेश्वर आहेत, त्यानंतर खंडेश्वर आहेत, अजय आहेत, सूरज आहेत. यावर्षी आय थिंक राहुल पोपेटाला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. आणि प्रणय, कोण विसरणार, प्रणयचं देखील नाव बाला. यांना देखील प्रभावित करणारा खेळ यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये केलाय. ओव्हरऑल जर पाहिलं ना तर काळभैरव संघानं मात्र यावर्षीचा क्रिकेट हंगाम गाजवलाय. परंतु हा जो खेळाडू आहे हा व्हेरी स्पेशल खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजय पोपेटा 4 चेंडूंचा सामना केलाय, 12 धावांचं योगदान राहिलंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 14 धावा. यावेळेला ऑनसाईडला चेंडू वळवण्याचा मानस होता. खरं तर शरीराच्या जवळ हाही चेंडू येऊ दिला, त्यानंतर मात्र उजव्या अष्टी बाहेरचा चेंडू ऑनसाईडला वळवलाय. सिंगल मात्र आली आहे. आणि हा असा खेळाडू आहे की जो कोणत्याही चेंडूवरती सिंगल घेण्याची धमक आपल्या फलंदाजीमध्ये ठेवतो. खरं तर थोडंसं पेशन्स बाळगणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे, ज्यामध्ये 2 षटकं हायवे एंडकडनं तुम्हाला मिळणार आहेत. हे कॅल्क्युलेशन तुमच्या माइंडमध्ये असणं गरजेचं आहे. यावेळेला थोडासा पावलांचा वापर केला. इनसाइड आउटचा फटका कव्हर आणि मिड ऑफच्या मधून हा चेंडू पाहायला मिळाला. खरं तर मिड ऑफ नाही आहे, कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना लॉंग ऑफ रिझनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल धाव फलकावरती आली आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 7.5च्या सरासरीनं धावा धाव फलकावरती येत आहेत.
8च्या सरासरीनं 16 धावा धावफलकावरती येत आहेत आणि आघाडीचे 2 फलंदाज मात्र गमावले आहेत. सामना असेल या सामन्यातील विजेता संघ आणि दोस्ती 11 या संघाचा सामना असेल. बी ग्रुप मधून जय हनुमान LIG आणि शहीद भगतसिंग राही 11 हा दुसरा सामना असेल आणि सी ग्रुप मधून तिसरा सामना असेल महाकाल ग्रुप आणि DDSR ग्रुप. तर या सर्व संघांनी सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी दोस्ती 11 आणि या सामन्यातील विजेता संघ यांच्या दरम्यान लगेचच सामना होईल. पहिली मॅच. दुसरी मॅच असेल जय हनुमान LIG आणि शहीद भगतसिंग राही 11 या संघामध्ये आणि त्यानंतर महाकाल ग्रुप आणि DDSR ग्रुप. हे आजचे 3 सामने या सामन्यानंतर आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे संघाने कुठेही जाऊ नका. यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न आणि काय कमालीचा झेल मैदानाच्या आतमध्ये. अजयची रिॲक्शन सांगते बॅटीचा इनर एज आणि तितका सुरेख झेल. फलंदाज बाद. तर एकूण आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावला गेला आहे. अनिलजी बोरे आमचे ऑफिशियल स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देत आहेत की एकूण धावा धावफलकावरती आल्या. 3 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर 17 धावा धावफलकावरती. खरं तर धावा उभाराव्या लागतील. आघाडीचे 3 फलंदाज गमावले गेले आहेत. राजू नरळे यावेळेला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावरती हे फलंदाज. खरं तर अजयकडनं अपेक्षा होत्या. सुरुवात खूप चांगली मिळाली होती अजयला, परंतु निर्णायक क्षणाला खरं तर गोलंदाजीमध्ये सागर दरेकर प्रभावित करणारी गोलंदाजी. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 2 विकेट्स त्यांच्या नावावरती आहेत आणि एकूण जे 3 विकेट्स गमावलेत यापैकी 2 विकेट्स सागर दरेकरच्या गोलंदाजीवरती आल्यात. 1.2 षटकं त्याने आतापर्यंत हाताळली. 6 धावा आणि 2 फलंदाज बाद करण्याचा विक्रम केला. यावेळेला थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा चेडू होता. पॅड लाईनवरती चेडू भरकटलेत. त्याचा फायदा मात्र उचलला जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर गाडी फाईन लेगच्या मधून चेडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. खरं तर अप्रतिम संगीत ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. खरं तर रेग्युलर क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर सागर दरेकर आणि राजू नरळे एका संघाकडून खेळतात. कदाचित दोस्ती खात्यामध्ये हा चेंडू लेग स्टेपवरती केला आहे की काय, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये असं काही नाही आहे. इथे पहा प्रत्युत्तर दिलं गेलं. अगदी जो चेंडू विनोद भिल्लेला टाकला होता ना तोच चेंडू. विनोद भिल्लेचा जर आपण विचार केला तर चेंडू कंट्रोलमध्ये ठेवू शकला नाही आहेत, परंतु इथे राजू नरळेची हाईट उपयोगी आली आहे आणि त्या हाईटमुळे हा चेंडू मात्र त्यांना जज करता आलाय. अगदी हँडलवरती हा चेंडू लागलाय आणि तिथून जर आपण पाहिला तर एक चांगला कंट्रोल्ड सुरक्षात्मक पद्धतीचा खेळ मात्र मैदानावरती पाहायला मिळालाय. अन्यथा हाही चेंडू रेस झाला असता, परंतु इथे स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय आणि बेरकावून दिलाय पार्किंग प्लॉटमध्ये. 6 धावा षटकार. वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हे
ऊर्जा देणारं असणाऱ्या येणाऱ्या फलंदाजांसाठी आणि खास करून आदित्य देशमुखसाठी. आदित्य देशमुखनं माइंडमध्ये नेहमीच कॅल्क्युलेशन सुरू असतं, मॅच सिच्युएशन काय आहे, धावा कुठून येतील आणि अगदी त्याच्या माइंडमध्ये त्यानं हे कॅल्क्युलेट देखील केलं होतं की 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, ज्यामध्ये 2 षटकं ही हायवे एंडकडनं मिळणार आहेत, म्हणजे उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी ॲडव्हान्टेज असेल. दुपारच्या सत्रामध्ये आज जर पाहिलं तर वाऱ्याचा ओघ थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु राजू नरळेसारखा फलंदाज जर मैदानावरती असेल ना तर मात्र इथे पहा थोडासा स्वतःशी नाराज आहे, पुटपुटतोय, बडबडतोय की याही चेंडूवरती मोठा फटका लगावण्याची संधी होती, परंतु ही संधी मात्र गमावली गेली आहे. एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाले. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 9च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती आल्या आहेत. शेवटची 2 षटकं कितपत धावा धावफलकावरती उभारणार ऐकण्यासाठी जाऊयात, परंतु छोटासा मध्ये आपल्याला मिळतोय कारण ड्रिंक्स ब्रेक आहे मैदानाच्या आतमध्ये. जाऊयात सुमधुर संगीतासाठी डीजे मॅडी यांच्याकडे. आपला 100% देताना प्रत्येक खेळाडू पाहायला मिळतो, परंतु या मधल्या दरम्यान आपल्या शरीर संपदेचं जतन करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अगदी शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुमच्या शरीरामध्ये 70% हा पाणी असतो आणि पाण्याची पूर्तता हे तुमच्या शरीरामध्ये वारंवार होणं गरजेचं आहे आणि याकरताच आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून कॅगन वॉटर हे आंतरराष्ट्रीय ब्रँड या ठिकाणी उपलब्ध आहे. अगदी अत्यल्प दरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि त्याचबरोबर तुमच्या शरीराची योग्य ती निगा राखणे यासाठी कॅगन वॉटर सर्वाधिक उपयुक्त आहे. अगदी नॅशनल मल्टीनॅशनल किंवा आपण म्हणूया आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे ब्रँड आहे आणि ज्याला अनेक मोठमोठी नावे या कॅगन वॉटर बरोबर जुळले गेले, जे सातत्यानं या पाण्याचा वापर करत असतात. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर फुल पॉवर एनर्जी ड्रिंक अर्थातच रिओ बूम रोक के तो देख हे टॅगलाईन. खरं तर या खेळाडूंना रोकणं थोडंसं कठीण आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकाला कशा प्रकारे सामोरं जात आहे यावरती एकूण धावसंख्येचं जे लक्ष आहे, जे टार्गेट आहे, खरं तर पहिलं लक्ष असणार आहे. ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे त्या ठिकाणाहून जर आपण पाहिलं तर 55+, 50+ किंवा 55+ धावा जर धावफलकावरती आल्या तर एक ॲडव्हान्टेज हे नक्कीच पाहायला मिळू शकतं, परंतु तशा प्रकारचा खेळ मैदानावरती साकारला जाणार का? गोलंदाजच्या बोल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज अनिकेत पाटील. या स्पर्धेतला आणखीन एक उंचापुरा गोलंदाज रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. खरं तर या प्रकारच्या फटक्याची गरज होती का? टप्पा पडल्यानंतर चेंडू डाव्या एष्टीला सोडून जाणारा दिसतोय. पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवांतर धावसंख्येनं मात्र या ठिकाणी 1 धाव धावफलकावरती अंकित केली जाते. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. काहीशी कानमंत्रणा राजू नरळे. खरं तर संयम, पेशन्स मैदानाच्या आतमध्ये तितकेच महत्त्वाचे असतात. संधीची वाट पाहणं, चांगल्या चेंडूंना सन्मान, खराब चेंडूंवरती प्रहार. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू अतिशय वेगानं येतोय. खरं तर ही ओळख आहे. चेंडू धीम्या गतीचे फेकणं, फ्लाईट रेट चेंडू फेकणं आणि मध्येच एखादा क्विकर वन या गोलंदाजाकडून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. फिरकी आणि मध्यम गती या दोनही प्रकारची गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे. अगदी फिंगर्स रोल केल्यानंतर लेग ब्रेक जो होतो, अगदी हातभर वळण घेणारे चेंडू मात्र आपल्याला अनेकेच्या गोलंदाजीमध्ये जरूर पाहायला मिळतात. इथे अजिंक्यला तो आदित्यला मी म्हणेन थोडंसं सांभाळून खेळ हा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. रिव्हर्स स्वाईप अटेम्प्ट केला आहे, सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. राजू इज ऑलवेज रेडी फॉर द सेकंड. एक जबरदस्त ॲथलीट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुहेरी स्वरूपाची धाव आली आहे. या 2 धावेनं संघ मात्र पुढे सरकत असताना धावा धावफलकावरती येत आहेत. त्या 30 धावा. इथून या षटकातील 4 आणि उर्वरित 6 चेंडू म्हणजे तब्बल 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 चेंडूंमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा या धावफलकावरती उभारण्याचा मानस असणार आहे. खरं तर 30 धावा हे थोडंसं आव्हानात्मक असेल, परंतु 20 ते 25 धावा जर इथून धावफलकावरती आल्या तर 50+ किंवा 55+ ही धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळू शकते. परंतु अशा प्रकारची गोलंदाजी जर मैदानावरती होत राहिली तर मात्र धावांपासून
येस, पंच आमच्या दिशेनं वळतायत. वाईट +1, 1+1 एकूण 2 अवांतर धाबा धावफलकावरती अंकित केल्या जातात आणि या 2 अवांतर धावेच्या मदतीनं का होईना संघ पुढे सरकत असताना धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. 32 धावा, 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. राजू नरळे खरं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग, अगदी लॉंग स्टॉप या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे कलात्मक फटके खेळणं ही ओळख आहे या खेळाडूची. खऱ्या अर्थानं या खेळाडूची जी उंची आहे ती सर्वाधिक महत्वाचा फॅक्टर ठरते. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, वेगानं चेंडू निघालाय. एकूण धावांचा विचार केला तर धावा संख्या स्थिरावलेली 32 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर या दरम्यान पारितोषिक मात्र आलंय. सलग 3 चौकार 3 षटकारांसाठी एनडी रोड लाईन्स यांच्याकडनं मात्र तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. यावेळेला थोडंसं मिस जजमेंट झालंय की काय, कारण एकंदर पहिली रिॲक्शन जी आपण पाहिली, मी सुरुवातीला म्हटलं की ज्यावेळेला हा गोलंदाज फिंगर्स रोल करतो ना त्यावेळेला मात्र अगदी हातभर चेंडू वळवण्याची क्षमता, अगदी स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता. चेंडूची पिचिंग जी आहे ती पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली लेग स्टिकवरती आणि तिथून चेंडू लेफ्ट करण्याचा निर्णय घेतला आणि तो चेंडू शरीराच्या दिशेनं आला. ही खासियत आहे, ही गुणवत्ता आहे आणि काय कमालीचा खेळ. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसरे पंच आम्हाला या ठिकाणी दर्शवतील की हा चेंडू डाव्या एसटीला सोडून जाणार आहे की डाव्या एसटीच्या वरून जाणार आहे की आणखीन काय. निर्णय इथे मात्र घेतला जाईल बाला. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बॅटिंग टीम आहे, रिव्ह्यू. येस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. प्रत्येक इनिंग मध्ये मात्र तुम्हाला एक रिव्ह्यू मिळेल जो तुम्ही वाईड, नो, बीमर नो आणि रनआउट साठी यूज करू शकता. LBW आणि कॉट बिहाइंड साठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. इथे डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. बेस्ट पॉसिबल अँगल तपासण्याचा प्रयत्न आमच्या तिसऱ्या पंचांचा आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विश्वास पाटील, अर्थातच बाला. सो इट्स अ वाईड बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतला होता आणि तो रिव्ह्यू सक्सेसफुल आपल्याला पाहायला मिळालाय. खरं तर डाव्या एसटीला सोडून जाणारा चेंडू होता. वळण जरूर घेतलं होता चेंडूला, परंतु एनिथिंग आउटसाइड द लेग स्टंप इट इज कॉल्ड वाईड. एकूण धावांचा विचार केला तर 3 गडी बाद 33 धावसंख्या धावफलकावरती आणि षटक क्रमांक देखील 3.3. पुन्हा एकदा एक नेल्सन आकडा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतोय. गोलंदाज अनिकेत, याही वेळेला चेंडू पाहिला, कोणत्याही प्रकारची छेडखाडी नाहीये. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू वेगानं निघालाय. डाव्या एसटीला सोडून जाणारा हा चेंडू आहे. लगातारचा हा दुसरा अवांतर चेंडू. खरं तर कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी द्यायची नाहीये. शरीराचा वेध घेणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात आणि या प्रयत्नात लगातार 2 अवांतर चेंडू इथे मात्र गोलंदाज अनिकेतच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतात. 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 34 धावफलकावरती येत आहेत. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न इथे करत असताना आता मात्र चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर काहीसा चेंडू लो राहतोय. आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. राजू नरळेचा जर आपण विचार केला तर आणखीन एक उंचपुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आपल्या उंचीचा योग्य फायदा तो या फलंदाजीमध्ये करून देणार का. खरं तर सुरुवात दमदार केली होती. त्याच्या बॅटमधून आपल्याला जोरकस फटके पाहायला मिळाले होते, पण तो आता कुठेतरी थोडासा फटक्यांचा दुष्काळ पाहायला मिळतोय. इथे अपील आहे, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. गणेश साळुंके आपल्याला एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. कळंबोली क्रिकेटमधला सध्याच्या घडीचा सर्वाधिक चपळ आणि चाणाक्ष एसटी रक्षकामध्ये त्याची गणना केली जाते. शिवशंभो या संघाकडून बिलॉंग करत असताना या संघामध्ये मात्र स्पेशलिस्ट कीपर म्हणून या खेळाडूवरती विश्वास दर्शवला गेला आणि कमालीचा खेळ एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये राहिलाय. यावेळेला थोडंसं फंबल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. षटक क्रमांक
चौथं देखील या ठिकाणी होतंय समाप्त. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 35 धावा. इथे पावलांचा वापर केला गेला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू पहिल्या अटेम्प्टमध्ये हा चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि तिथून मात्र एकेरी स्वरूपाची धाव ही धावफलकावरती अंकित केली गेली. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 3 गडी बाद 35 धावा धावफलकावरती आलाय. तिथून शेवटच्या षटकामध्ये 15+ धावा धावफलकावरती येणार का? खरं तर गोलंदाजीमध्ये चांगला कमबॅक राहिलाय. अनिकेतचा विचार केला तर 1 षटक 8 धावा आणि या 8 पैकी 2 धावा या अवांतर स्वरूपाच्या आहेत. 5 धावा ही अवांतर स्वरूपामधल्या पाहायला मिळाल्यात. म्हणजे पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. खरं तर रखरखत्या उन्हामध्ये सुरू असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आणखीन आजच्या दिवसामध्ये 3 सामने आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजीच्या बौल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज अंतिम षटक फेकत असताना संदीप एरंडे. फौजी मैदानाच्या आतमध्ये टाइम पास नको आहे. येस, टाइम अलर्ट या ठिकाणी दिला जातोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील थोडासा जास्त वेळ घेतला गेला, परंतु सामने महत्वाचे डू ऑर डाय आहे. तर 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. शेवटच्या षटकाचा खेळ इथे मैदानावरती सुरू होईल. संदीप एरंडे फौजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या बौल्यावर या ठिकाणी थेट फेकी करण्याचा प्रयत्न आणि इथे सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलाय. खरं तर शेवटच्या षटकामध्ये 15+ धावांचं षटक शोधण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी किमान 50 धावा हे पहिलं लक्ष असणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं तर सुरुवात खूप दमदार मिळाली होती, परंतु त्यानंतर मात्र धावा कुठेतरी कमकुवत आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु इथे धावा धावफलकावरती उभारल्या जाणार का? राजू नरळे सारखा आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्यानं 9 चेंडू 13 धावांचं योगदान दिलंय, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये यावेळेला बॉलच बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. खरं तर आपल्याच सगळं सहकार्याला हा चेंडू आदळतोय त्याच्या शरीरावरती. सिंगल मात्र धावफलकावरती येते. फटक्याचं एक्झिक्युशन खूप चांगलं होतं. बॉलच बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालं होतं. खरं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू खेळण्याचा मानस होता, जो सर्वाधिक सेफेस्ट झोन म्हणून ओळखला जातो. आता इथे आदित्यला हात खुले करावे लागतील. आता तुमच्याकडे पर्याय नाहीये. अभि नाही तो कभी नाही. कारण या सामन्यामध्ये जर भक्कम स्थितीमध्ये यायचं असेल तर उर्वरित 4 चेंडूमध्ये 4 मोठे फटके खेळणं अनिवार्य आहे. यावेळेला जोरकस फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने येतोय. खरं तर चेंडू कंट्रोलमध्ये ठेवू शकला नाहीयेत, परंतु सीमा रेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला गेलाय. प्रयत्न चांगला होता, एलिव्हेशन मिळालं नाहीये. झेल देखील घेण्याची संधी, झेल सुटला आणि तिथून मात्र जर आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती आल्या. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. कमीत कमी 10, 3 चेंडूमध्ये कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 15 धावा या धावफलकावरती आल्या. 50+ किंवा 55+ हे लक्ष या ठिकाणी सेट केलं जाणार का? आदित्य देशमुख एक स्टायलिश क्रिकेटर म्हणून कळंबोली क्रिकेटमध्ये ओळख आहे. राजू नरळे 10 चेंडू 14 धावा 140च्या स्ट्राईक रेटनं त्याची बॅट देखील मैदानाच्या आतमध्ये बोलते. यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. वाडीस लॉंग ऑफ रिझन मध्ये डबल साठी प्रयत्न केला जाणार का? थोडंसं फंबल पाहायला मिळत आहे. बॉडीचा बॅलन्स बिघडला आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी घेतला जातोय. आणखीन एक दुहेरी स्वरूपाची धाव आली आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 दुहेरी, 1 एकेरी स्वरूपाची धाव. 7 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात, परंतु शेवटचे 2 चेंडू अजूनही या ठिकाणी शिल्लक. धावांचा विचार केला 42 धावा धावफलकावरती आहेत. आदित्य देशमुख आणि राजू नरळे हे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये 50+ पहिलं लक्ष असणार आहे. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. शरीराचा वेध घेतलाय. थेट फेकी होते, परंतु बेल्स डिसलॉच पुढे अगोदर खेळाडू मात्र फॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय का? किंबहुना या बेल्स डिसलॉच होताना चेंडू हातामध्ये होता का? हे सर्वाधिक महत्वाचं आहे. जे प्रथम दर्शनी आपण पाहिलं, गणेशच्या हातानं या बेल्स डिसलॉच झाल्या तरी चेंडू त्याच्या शरीरावरती येऊन आदळलाय. परंतु तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. पुन्हा एकदा विश्वास पाटील इन ऍक्शन. Oh, that was too close. बॅट ड्रॅग आहे.
अगदी लाईव्ह स्क्रीनवरती देखील आपल्याला हे पाहायला मिळत आहे चित्र. आणि बेल्स त्यानंतर डिसलॉच झाल्यात, तर फलंदाज सेफ आहे. धाव कंप्लीट केली जाईल. तो शेवटच्या चेंडूवरती मात्र राजू स्ट्रायकिंग एंडला येत आहेत. 10 चेंडू 14 धावा, 140चा स्ट्राईक रेट, 43 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथून जर का शेवटच्या चेंडूवरती षटकार आला तर एक्झॅक्टली 50 धावांचं लक्ष असणार आहे. एक सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज असतो ज्यावेळेला प्रतिस्पर्धी संघासमोर तुम्ही 50 धावांचं लक्ष ठेवता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. यावेळेला चेंडू कंट्रोलमध्ये ठेवलाय, कमालीचं क्षेत्ररक्षण. गणेश अहिरे त्या ठिकाणी इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि तिसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे पाहायला मिळत नाहीये. खरं तर मनसुबे उद्ध्वस्त केलेत. अंतिम चेंडूवरती देखील आल्यात धावा 2. अंतिम षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या, 1 सिंगल, 4 दुहेरी स्वरूपाच्या धावा. खरं तर एकूण धावा आल्या शेवटच्या षटकामध्ये 11, 9 धावा. आणि एकूण लक्ष राहिलं 45 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय, 45 धावा आल्यात आणि 46 धावांचं लक्ष या ठिकाणी उभारलं जातं. आणि या लक्ष्याचा कशा पद्धतीने केला जाणार पाठलाग ऐकण्यासाठी जाऊयात. मायक्रोफोनवरती होतोय बदल, आपल्या समेत जुळला जातोय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थातच जयजी भोसले सरांचा आवाज. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही आवाज ऐकत होता या मॅचच्या दरम्यान प्रवीणजी अर्जुने सरांचा. धावफलकावरती धावा जिथे 45 बनल्या, 46चं लक्ष ठेवण्यात आलंय. कळंबोली प्रीमियर लीग 2024 कळंबोली क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय, अनुभवतोय. आदरणीय विजय मनोहर शेठ कानावकर साहेब, माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका, माननीय श्री दिनेश पोपेटा साहेब, प्रोप्रायटर डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून, अगदी त्याच वेळेला माननीय श्री हनुमंतजी चौधर साहेब, उपाध्यक्ष कळंबोली क्रिकेट कमिटी, आणि अगदी त्याच वेळेला कळंबोली क्रिकेट कमिटी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. स्वर्गीय मनोहर शेठ बाळाराम खानावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करतोय. माजी सरपंच कळंबोली गाव, त्याच वेळेला स्वर्गीय रमेश शेठ नामदेव पाटील यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोली या ठिकाणाहून आपण या स्पर्धेचा आस्वाद घेतोय. भव्य दिव्य आणि प्रशस्त असं व्यासपीठ आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतं. या स्पर्धेची शोभा वाढवणारं हे भव्य दिव्य व्यासपीठ. प्रथम क्रमांक रोख रक्कम 1 लाख रुपये व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 75,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय क्रमांक रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक चषक. प्लेअर ऑफ द मॅच साठी दिला जातो आकर्षक चषक, टी शर्ट्स आणि त्याच वेळेला एक एनर्जी ड्रिंक्स आणि एक लस्सी आपण देतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द सिरीज साठी आकर्षक चषक, बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येणार. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक चषक व सायकल आहे. उद्याच्या दिवशी प्रेक्षक वर्ग आवर्जून उपस्थित राहा, कारण उद्याच्या दिवशी सायंकाळच्या समयी दिली जाणार लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांना आकर्षक अशी सायकल. अगदी त्याच वेळेला योगेश वाघ यांना गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. अनिल बोरे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, प्रवीणजी अर्जुने सरांचा आवाज तुम्ही आज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. SK साऊंड अर्थात उदय पवार यांची ही संकल्पना आज कामकाज करत असताना पाहायला मिळते. DJ मॅडी आपल्यासोबत आहेत. त्याच वेळेला PTC ची संपूर्ण टीम लाईव्ह कव्हरेज करते. किरण दळवी, त्याच वेळेला महेश असतील, विष्णू असतील, नीरज असेल, विनय, अतुल, रवी, संकेत यांच्या माध्यमातून चांगलं कामकाज होत असताना
स्पर्धेच्या माध्यमातून आपण यांचंही कौतुक करतोय. विशेष कौतुक आपण विश्वास पाटील बाळा असतील, अर्जुन सूर्यवंशी असतील, संदीप डुबे असतील, अजित नाळे असतील यांचंही कौतुक करायला हवं. इंटरनेट सेवा आम्हाला I1 इंटरनेट अर्थात परवेश गोण यांनी पुरवली आहे. मंडप डेकोरेटर्स विजे मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर जितूबाई यांचंही कौतुक करायला हवं. LED स्क्रीन स्काय विजन संजीव चौधरी यांचंही कौतुक करायला हवं. त्याच वेळेला आज आम्हाला ऑफिशियल स्पॉन्सर्स आहेत रिओ बूम एनर्जी ड्रिंक्स आणि त्याच वेळेला केगॉन वॉटर यांचंही कौतुक आम्ही करू. मैदानाच्या आतमध्ये येत असताना अगदी आभार मानत असताना प्लेअर ऑफ द सिरीजसाठी सुभाष शेठ ढवळेसाहेब मुकादम, त्याच वेळेला विशाल सकपाळ उपसरपंच, त्याच वेळेला हनुमंतराव पिसाळ मुकादम यांचे विशेष आभार, कारण त्यांच्या माध्यमातून मालिकेवरची बाईक आम्हाला लाभली आहे. चला घाई करा, कारण इथूनही 2 ते 3 सामने अजूनही बाकी आहेत. अजून पुढे 3 मॅचेस अजूनही आपल्याला खेळवायचे आहेत. याकडे आम्ही लक्ष देतोय. 6वी मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टॉस जिंकला होता या मॅचच्या दरम्यान, जिथे फोर्स फिटनेस माने सरकार या टीमने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. रामदास शिवाळे प्रतिष्ठान या टीमला आपण मालिकेभराचे एकदार असणारे ऑन स्क्रीन पाहतोय. सुभाष जवळे मुकादम, विशाल सकपाळ माजी उपसरपंच, त्याच वेळेला हनुमंतराव पिसाळ मुकादम यांना ऑन स्क्रीन पाहतोय. आणि त्याच वेळेला आम्ही आभारी असून आधी खऱ्या अर्थानं सायकल ज्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी आकर्षक सायकल देखील आम्हाला लाभली आणि त्यांचे विशेष आभार आम्ही मानतोय. धावफलकावरती 46चा पाठलाग करायचा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लेफ्ट जिथे दोन्ही आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना 9.20च्या धावगतीने या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिले षटक मंगेश बागल गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना स्ट्राईक एंड वरती गणेश अहिरे पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न उजव्या यशीच्या बाहेर वेगाने टाकला. हा चेंडू भन्नाट वेगाने हा चेंडू पाहायला मिळाला. भीम यादव नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. आणि त्यांना भीम पराक्रम करून दाखवावा लागेल. गणेश अहिरे नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. योगेश वाघ गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. एक ऑफिशियल म्हणून त्यांचं चांगलं कामकाज. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होत आहे. मॅन इन ब्ल्यू वरचढ ठरत असताना पाहायला मिळतील का? लोअर फुलटोज यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक भीम यादव यांच्या विरोधात 2 चेंडू इथे निर्दोष स्वरूपाचे आलेले पाहायला मिळालेत. मॅन इन ब्ल्यू जर्सी हवी ठरत असताना इंग्लंड संघाच्या विरोधात आपण पाहतोय, जिथे 179ला 7 खेळाडू बाद झालेत इंग्लंड संघाचे. आणि सध्या तकडीला भारतीय संघ जो मात्र अग्रस्थानी पाहायला मिळतोय. 222ला 7 झालेत बाद. या मॅच मध्ये काय घडेल? 46चा पाठलाग करायचा आहे. पहिले 2 बॉल हे गोलंदाजाच्या नावे राहिलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक स्नॉटर राहिला. उसळी तितकीशी चांगली. बॉल मध्ये वेगही आणि टप्पाही चांगला पाहायला मिळालाय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळत आहे. इथे दर्जेदार गोलंदाजी केली आहे. कोणताही चेंडू दिसू दिलेला नाहीये फलंदाजाला. प्रत्येक बॉल वेगवेगळ्या धाटणीचा चाकलाय. पहिला बॉल कट करण्यासाठी उजव्या यशीच्या बाहेर. दुसरा चेंडू बॅकअप द लाईन. तिसरा चेंडू उसळी घेणारा पाहायला मिळालाय. हा चेंडू जो मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय, पण त्यांनी सांगितलंय की इथे निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळेल. चला जास्तीचा वेळ व्यतीत करायचा नाहीये. प्रत्येक संघाला आम्ही लक्ष देतो. टायमर चालू आहे. 3 मिनिटासाठी आपण 2 मिनिटाचा वेळ घेतलाय. 3 चेंडूसाठी आपण 2 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. यावेळेला फटका चांगला आहे भीम यादवच्या बॅटमधून. ऑन साइडला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार.
आला. पहिले 3 चेंडू गोलंदाजाच्या नावे राहिले. पुढचा बॉल फलंदाजाने लिहिलं, या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. षटकार आलाय. 46चा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. केवळ 8च बाहेर मारायचे आहेत. खुल्या गटाच्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला खुल्या गटाचं क्रिकेट आपण पाहतो ना, त्यावेळेला 8 षटकांची मॅच आहे. 8 षटकारांची मॅच आहे असंच म्हणता येईल. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर, जो इथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 30 मध्ये 8 चेंडू बाहेर मारणं गरजेचं राहणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये एक तर आलाय, अजून 60ची आवश्यकता राहील. धावफलकावरती धावा आहेत त्या 6. 40चा पाठलाग करायचा आहे. येणारे 25 बॉलचा खेळ शेष. हाफ ट्रॅकर ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पंच वळतात आमच्याकडे. इथे खूण करण्यात येते. षटक केलाय संपुष्टात. पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा खर्च केल्या त्या 6. गोलंदाज अफलातून कामगिरी करत असताना पाहायला मिळाला. येणारे 24 बॉल आणि 40ची आवश्यकता राहील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6. चेंडू 40 धावा मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेला आपण पाहिलं ना, भीम यादवने तितकासा इम्पॅक्ट पाडू शकलेला नाही आहे. 100च्या स्ट्राईक रेटने त्याने केवळ एक षटकार तोगत असताना 6 धावा अद्याप बनवल्यात. 6 बॉल त्याने फेस केल्यात. परंतु भीम यादव नंतर आता मात्र गणेश अहिरे स्ट्राईक रेटवरती असणार आहे. त्याच्यावरती संपूर्णतः जबाबदारी, संपूर्णतः धुरा आता त्याच्या खांद्यावरती असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होईल. गणेश बोत्रे गोलंदाजी मार्कवरती. बोत्रे, गणेश बोत्रे. गणेश वर्सेस गणेश ही लढत पाहायला मिळेल. गणेश बोत्रे विपक्ष गणेश अहिरे एकामेकाच्या विरोधामध्ये येत असताना पाहायला मिळतात. पुढे काय वाढून ठेवलंय, कारण 40चा पाठलाग करायचा आहे. 24 बॉलचा खेळ शेष आहे. मोठी फटकेबाजी करावी लागेल. मॅच इम्पॉर्टंट. हा चेंडू शॉर्ट स्लॉट मध्ये आला. रडार मध्ये डाऊन द ग्राउंड खेळला. लॉंग ऑफला सीमारेषेच्या नजीक चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा ओलांडेल. धावा मिळतील त्या 4. चौकार. चौकार आला. संघाची धावसंख्या 10. गणेशच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. इथे स्विच हिटला गावलाय. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर थर्ड मॅनला येतो. हा सणसणीत चपराक. चौकार. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता. हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. गणेश अहिरे मैदानाच्या आतमध्ये धावा आल्या नव्हत्या पहिल्या षटकामध्ये, परंतु त्याने संपूर्णतः धुरा, संपूर्णतः सूत्र आपल्या खांद्यावरती घेतली. चांगल्या दर्जाची बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. चौकार त्याने 2 ठोकलेत. संघाची धावसंख्या 4 ने वधारत असताना 14 वरती जाऊन पोहोचली आहे. आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही 32ची आहे. 22 बॉलचा खेळ शेष. 10 चेंडू 10 धावा केवळ जास्ती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज खोला टाकला. ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक तर निश्चितच मिळेल. विहिरीचा प्रयत्न करण्यात येतो वेगाने. इथे काय घडतंय, भीम यादवला धाव घेणं मंजूर नव्हतं. त्याने आधी कॉल दिला, तदनंतर थांबला. सर्व काही भीम यादवने आपल्याच परीने करून आणलं होतं. सुरुवातीला त्याने कॉल दिला, तदनंतर तो थांबला. ताळमेळ
फार गरजेचे राहतात. रोहित शर्मा आणि शुभमन गिलची एका मॅचमध्ये आपण पाहिलं होतं की जिथे ताळमेळ तितकंसं चांगलं जुळलं नाही. रोहित शर्मा पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 16. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. या दुसऱ्या षटकामध्ये गणेशच्या विरोधात. पुढचा बॉल खोलात टाकला. याही वेळेला ऑन साईडला केलं, पिक केलं. या बॉलला लोअर फुटटॉस बनवत असताना ऑन साईडला गणेश. चांगल्या रीतीचा त्याचा टान्स आहे, चांगल्या रीतीची बॅक लेफ्ट आहे, चांगल्या रीतीचा हँड आणि कॉर्डिनेशन आहे. पूरक अशी हाईट आहे त्याच्यासाठी. चांगले स्ट्रोक तो खेळू शकतो. संघाची धावसंख्या एकाने पुढे 17 आहेत. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं प्रगतीपथावरती पाहायला मिळतं. या मॅच मध्ये धावा आवश्यक असताना धावा गोळा कराव्या लागतील. अगदी त्याच वेळेला 46चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये वीररचनेमध्ये बदल करण्यात आला आहे. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तैनात आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आला आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेला फटका चांगला आहे. स्लॉट मध्ये आलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. भीम यादव 7 बॉल 6 धावांची खेळी संपुष्टात. तीन सामने व्हायला जावेत. त्यासाठी जास्तीची घाई करा. ज्यावेळेला आपण 3 ते 4 सामन्यांचा अनाऊन्स करू ना त्यावेळेला कुठे 1 ते 2 मॅचेस होतील. धावफलकावरती 17 आहेत. एक खेळाडू बाद झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना गणेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. हा चेंडू फ्रंट लेग पुढे आणला. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. हलक्या हाताने ड्राईव्ह केला. एक धाव इथे मिळत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने षटक संपुष्टात येते. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 18 बॉल आणि 28 ची आवश्यकता. 18 चेंडू आणि 28 ची आवश्यकता राहील या मॅचच्या दरम्यान. या नेक्स्ट मॅच अशा प्रकारे असणार आहे. अर्थात या मॅच मधील विजेता संघ दोस्ती 11 या टीमच्या अगेन्स्ट खेळेल. दोस्ती 11 संघ मी लक्ष वेधन की यानंतरची मॅच आपली आहे. या संघातील विजेता संघ आपल्या विरोधात खेळेल. त्यानंतरचा सामना असेल त्या पुढची मॅच महाकाळ विरोधात DDSR ग्रुप या संघाची मॅच असेल. आणि तदनंतरचा सामना शहीद भगतसिंग राही 11 विपक्ष खेळेल जय हनुमान LIG. आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. क्रिस्टलची ट्रॉफी आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळते. सर्वाधिक चर्चेचा असतो हा करंडक. क्रिस्टलची ट्रॉफी तितकीशी महागडी आणि तितकीशी मनमोहक आणि सुभक अशी ही ट्रॉफी आपण पाहतो. ऑन स्क्रीन पाहायला मिळते. KPL 2024 चॅम्पियनला दिली जाणारी ट्रॉफी. 18 बॉल 28 ची आवश्यकता या मॅच मध्ये. रामदास शिवाळे प्रतिष्ठानला या संघाला मैदानाच्या आतमध्ये जिथे विकेट मिळवाव्या लागतील. टायमर ऑन आहे. पहा 10 मिनिटं झाली आहेत. तुम्ही 2 षटक हात आल्यात. 10 मिनिटं होऊन गेलेत. अठरा धावा धावफलकावरती आहेत. 10 मिनिटं होऊन गेलेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गणेश. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय. अर्थात
मंगेश गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा हात आलाय. 19 धाव फलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. मंगेश पहिलं षटक चांगल्या रीतीने त्याने हाताळलं होतं. 6 धावा केवळ खर्च केल्या होत्या. तो बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म अराउंड विकेटने हाफ ट्रॅक करत होता. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोकने ऑन साईडला खेळलेत. हा फॉर्म पुल करत असताना धावा इथे केवळ मिळत असताना पाहायला मिळते ती एक. संघाची धावसंख्या एकेरीने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. 20 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 20 धावा धाव फलकावर. लयलूट करावी लागेल या धावांची, कारण इथून जर का प्रतिस्पर्ध्याने विकेट मिळवला ना तर आपल्यावरती हावी ठरू शकतात. क्रिकेटचा खेळ वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. वेळ कशी असेल कोणाची हे देखील पाहावं लागेल, कारण इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी मॅच. 20 धावा धाव फलकावर. 17 बॉल 26 ची आवश्यकता. गणेश ऑन स्ट्राईक. तो आता हात खोलेल यात ती मात्र शंका नाही आहे, कारण त्याची पर्सनॅलिटी आणि बॉडी लँग्वेज सांगते. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर होता. लोअर फुल टोज ऑन साईडला खेळू शकत होता. ड्रिल करून दाखवतोय. हा डाऊन द ग्राउंड देखील मी फटका खेळू शकत होतो, परंतु भीता व कलता रात गई बात गई. पुढे काय याचा विचार करावा लागेल, कारण डॉट बॉल आलाय. चांगल्या रीतीने इथे गोलंदाजी करत असताना मंगेशला देखील आपण पाहतोय. निर्धाव चेंडू येत असताना 16 बॉल 26 ची आवश्यकता. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू इथे पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतरच्या मदतीने 21 आहेत. 16 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. अतिरिक्त धावा वगळता किंवा एकेरी दुहेरी धावा वगळता इथे मोठे फटके केवळ 2 आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत 3 मोठे फटके, 1 षटकार 2 चौकार. भीमने षटकार ठोकला, परंतु 7 बॉल त्याने फेस केले होते. हा फटका इनसाइड आउट डीप एक्सच्या कव्हरला. क्षेत्ररक्षक नाहीये. वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्सच्या कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ब्युटिफुल टायमिंग, एक्सलेंट प्लेसमेंट, चौकार. तेरावं मिनिट पूर्ण व्हायला आलंय. फिल्डिंग करणारी टीम आम्ही आपलं लक्ष वेधतोय. जास्त वेळ खर्च पाडण्यात येतोय. सुबह की चाय और बड़ों की राय समय समय पे लेनी जरूरी है, परंतु ही वेळ ती नव्हे. चहाची वेळ झाली आहे, परंतु इथे ही मीटिंग करण्याची वेळ नाही आहे. हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येतोय. चांगल्या दर्जाची बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. एखादा फटका मोठा आला ना तदनंतर कमबॅक महत्वाचं राहतं, आणि मंगेश ते कमबॅक करत असताना पाहायला मिळालाय. 7 बॉल 15 वरती गणेश खेळतोय. स्विच हिट लगावण्याचा त्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. जो चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय, डॉट बॉल आलाय. 25 धावा धाव फलकावरती. 14 बॉल 21 ची आवश्यकता. पुढचा चेंडू कट केला पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे. प्रसंग अवधान त्याने चांगल्या रीतीने दाखवलं. त्याला ठाऊक होतं की हा चेंडू पडल्यानंतर वळण घेईल. घरकन गिरकी घेतली चेंडूने. क्षेत्ररक्षकाची फिरकी जरूर घेतली, परंतु तो हवी ठरला. इथे केवळ एकेरी धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या रिप्ले आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न विथ द टर्न, जिथे पॉइंटला चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, डेडिकेशन चांगलं आहे. रोहित होते त्या ठिकाणी. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना 26 वरती जाऊन पोहोचते. पुढचा बॉल सागरसाठी. हाफ ट्रॅकर सागरने फेकून दिलाय ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आला. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 32 धावा धाव फलकावरती. 32 रन्स ऑन दी बोर्ड. षटकार आपण पाहतोय. बॅकफुटला येत असताना पहिल्या बॉलवरती षटकार त्याने ठोकला. सागर दरेकर ज्या पद्धतीने हा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 32 ला 1. कर या नावामध्ये काहीतरी वेगळी जादू आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, अजित आगरकर. कर मध्ये एक वेगळी जादू आहे. रमाकांत आचरेकर, अर्थात कर या नावाने ज्या ज्या ठिकाणी आपण पाहिलं ना, आणि
मांद्रेकर ही आपण पाहिले, सुशांत मांद्रेकर यांना पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहतो. मांद्रेकर अर्थात संजय मांद्रेकर यांची एक महत्वाची खेळी आपण पाहिली. कर या नावामध्ये कर या सरनेमचा आपण विचार सातत्यपूर्ण करतोय. कर या नावाची एक मोठी यादी आपण काढली, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांचे नाम उल्लेख करायला हवा, कारण कर या नावामध्ये काहीतरी विशिष्ट जादू आहे. नेक्स्ट मॅच चला दोस्ती 11 आणि विजयी संघ खेळणाऱ्या नेक्स्ट मॅचच्या दरम्यान. तदनंतरची मॅच असेल महाकाल विपक्ष DTSR ग्रुप. तदनंतरचा सामना असेल शहीद भगतसिंग राही 11 विपक्ष जय हनुमान LIG सुपर 6 आपण पाहणार आहात. या मॅचचा विजेता अजूनही बाकी आहे, जो सुपर 6 मध्ये दाखल होईल. गणेश स्ट्राईक वरती आहे, जो 8 बॉल आणि 16 वरती नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या 32 आहे. 12 चेंडू आणि 14ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय राजू. राजू गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. यावेळेला हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट बॅटचा फेस ओपन केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकरी धाव इथे अवेलेबल होती आणि ती ते सिंगल घेण्यात येते वेगाने. ते 11 बॉल आणि 13ची आवश्यकता. स्ट्राईक वरती सागर दरेकर यांना आपण पाहतो. राजू ही पोलीस दलामध्ये आहेत, सागर ही पोलीस दलामध्ये आहेत. खातं एकामेकाच्या विरोधात. चेंडू लोअर फुलटोच होता, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. एक धाव तो निश्चितच मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला वेगाने. रन्स कंप्लीट करण्यात येत असताना एका खात्यातील 2 खेळाडू एकामेकाच्या विरोधात ज्या वेळेला येतात ना, त्यावेळेला असं चित्र पाहायला मिळतं. कुरघुड्या निश्चितच होतात. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारते. 35 धावा. 35 धावा धाव फलकावरती आहेत. हलक्या हाताने खेळलेला हा स्ट्रोक जिथे एकेरी धाव इथे प्राप्त होईल. नेक्स्ट मॅच सुपर 6. पुन्हा एकदा मी लक्ष वेधन. पहा आपण थर्ड टाइम ही गोष्ट अनाऊन्स करतोय, कारण लक्ष वेधायला हवं. दोस्ती 11 विपक्ष विजेते टीम खेळेल. महाकाल विपक्ष DTSR ग्रुप खेळेल. शहीद भगतसिंग राही 11 विपक्ष जय हनुमान LIG. अशा पद्धतीचे सुपर 6 चे मॅचेस असतील, याकडे आम्ही लक्ष वेधतोय. आणि ज्या क्रमाने मॅचेस आहेत त्याच क्रमाने खेळले जातील. पुन्हा एकदा लक्ष वेधन मी. नेक्स्ट मॅच विजेती टीम दोस्ती 11. हा फटका चांगला आहे ऑन साइडला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक खेळाडू इथे बाद. गणेश बॅक टू द पेव्हिलियन.
हार जीती लपंडावर जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होणी उजडायचे पुन्हा स्वतःला सिद्ध करावं लागेल 6 बॉल 10ची आवश्यकता मॅच बनली आहे हा सामना बनवला राजूने तो मॅच मध्ये घेऊन आलाय 2 विकेट्स त्याने घेतल्यात मॅच इथे इम्पॉर्टंट स्थितीमध्ये पाहायला मिळते आणि अर्थात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 6 चेंडू 10 धावा 36 ला 3 6 बॉल 10ची आवश्यकता चला घाई करा फिल्डिंग करणारी टीम राजूचे हे षटक केवळ 4 धाब्यांचं राहिलं 12 चेंडू आणि 14ची आवश्यकता असणारा ते गोलंदाजी मार्क वरती आले मॅच मध्ये घेऊन आल्यात कोणताही खेळाडू उभा राहिलेला नाही आहे किंवा अगदी त्याच वेळेला ना मी अक्षय इथे बाद होत असताना पाहायला मिळाला अगदी एक शॉर्ट बट स्वीट अशी इनिंग त्याला खेळता आली नाही आपण नेहमी म्हणतो ना पिंपळाच्या झाडासारखं खरकावरती उभं राहता आलं पाहिजे वादळांचं काय ती येतील आणि जातील मातीमध्ये घट्ट पायरून उभं राहता आलं पाहिजे इथे मातीमध्ये घट्ट पायरून उभं राहता आलं नाही बॅटर्सना विकेट्स मिळवल्यात 3 खेळाडू बाद झालेत आघाडीचा बॅटर बाद होत असताना पाहायला मिळालेत परंतु सागर जो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे 6 चेंडू आणि 10ची आवश्यकता 6 बॉल 10 काय घडेल या मॅचच्या दरम्यान काय दडले या 6 बॉलवरती हे देखील पाहणं तितकंसं गरजेचं राहणार आहे 6 चेंडू 10 धावा कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे याच्याकडे एक रंजकता भरी कहाणी म्हणून पाहिलं जाईल का शेवटचे 6 चेंडू गोलंदाज सज्ज होत असताना आदित्य देशमुख यांना आपण पाहतोय आदित्य देशमुख गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात गोलंदाज सज्ज होत असताना आदित्य स्ट्राईक एंडवरती बॅटर सागर दरेकर पुढचा बॉल गोलंदाज पहिला चेंडू खोला टाकला ज्या सागरने या मॅच मध्ये षटकारानं खातं खुललं होतं त्याला इथे थांबवण्यासाठी डॉट बॉल आवश्यक आहे हा चेंडू अवांतर आलाय संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल 37 आहे 6 बॉल आता मात्र 9ची आवश्यकता या मॅच मध्ये राहणार 6 चेंडू 9 धावा गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल यावेळेला फटका चांगला आहे ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर ही बॅट आहे की तो बॉल आउट ऑफ द रोफ षटकार आला आता मात्र समीकरण बदलत आहेत 5 चेंडू आणि 3ची आवश्यकता 5 चेंडू आणि 3 धावा 43 बनल्यात 5 चेंडू आणि 3 धावा सागर आपण मैदानाच्या आतमध्ये जदवर उभे आहे ना तदवर प्रतिस्पर्धी आपल्यावरती हावी ठरू शकत नाही 5 चेंडू गळा झाला तर नवीन देण्यात येईल चला लवकरात लवकर सुरुवात करा आपल्याकडे वेळ तितकासा नाही आहे चला घाई करा थँक्यू व्हेरी मच सामन्याला सुरुवात होईल व्यासपीठ आपण पाहतोय भव्य दिव्य असं व्यासपीठ व्यासपीठावरून सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच विजेता संघ दोस्ती 11च्या अगेन्स्ट खेळ महाकाळ विपक्ष DDSR ग्रुप शहीद भगतसिंग राही 11 विपक्ष जयनुमान LIG अशा स्वरूपाचे मॅचेस असतील आणि मॅचेस ज्या क्रमाने सांगण्यात आल्या आहेत त्याच क्रमाने खेळवण्यात येतील याकडेही लक्ष वेधूयात एक सिंगल आली आहे संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते 44 आहे 2ची आवश्यकता पण लो स्कोरिंग मॅच देखील शेवटच्या बॉल पर्यंत जात असताना पाहायला मिळाली दोस्ती 11चा संपूर्ण डग आउट आता मात्र पॅक झालाय त्यांना ठाऊक आहे की पुढची मॅच आपली खेळवली जाणार आहे लगेचच तयारीनिशी उतरलेत हा बॉल उजवेशीच्या बाहेर हलक्या त्याने स्टीअर केला सामना बरोबरीत येऊन ठेपलाय प्रफुल्ल पाटील एक सिंगल घेत असताना चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी त्वरित कॅप्टन तयार राहा दोस्ती 11 टीमचा कॅप्टन चला लवकरात लवकर या विजेत्या संघाच्या अगेन्स्ट आपण मॅच खेळवणार आहोत पुढचा बॉल आडवा बाटने मॅच फिनिश ऑन ही स्टाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार
या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. दोन ओव्हर 16 धावा 2 विकेट घेतल्या बॅटिंग करत असताना, ज्याच्या बॅट मधून जिथे 3 षटकारानिशी ज्याने 8 चेंडू आणि 24 धावांची खेळी केली तो